जली को आग कहते हैं, उसी को राख कहते हैं, और उसमें से जो कुछ बचता है उसी को शहापूर कहते हैं। मी असं म्हटलं तुम्हाला कदाचित चुकीचं वाटेल, परंतु धरणांचा शहापूर तालुका म्हटल्या जाणाऱ्या या तालुक्यामधील जनतेची जर अवस्था तुम्ही पाहिली तर तुम्हाला हे माझं वाक्य नक्कीच बरोबर वाटेल। मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे शहापूरचं भातसा धरण। शहापूर तालुक्यामधून 90% पाणी पुरवठा हा मुंबईला केला जातो, परंतु जर इथल्या नागरिकांची, इथल्या महिलांची जर तुम्ही पाण्यासाठीची वणवण पाहिली तर तुम्हाला मी म्हटलेलं वाक्य सत्य वाटेल। तुम्ही जरी व्हिडिओ ठाणे मुंबईकडे बघत असाल ना तर खरं सांगते तुमच्या इतकं सुखी कुणीच नाही। भातसा धरणापासून आपण जर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या अंतरावर जर गेलो त्या ठिकाणी महिलांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे। आपण बघतो इथे पाणी, इथे आपल्याला गाळण पण दिसत असेल। हेच पाणी गाळून पिलं देखील जातं आणि त्याचबरोबर कपडे धुण्यासाठी वगैरे देखील हेच पाणी वापरतात। नदीच्या किनारी रात्र जागून त्या ठिकाणी एखादा खड्डा खणून आणि त्याच्यामधलं पाणी शिंपून न्यावं लागत असेल तर भारत अजून स्वतंत्र झालेलाच नाहीये असंच म्हणावं लागेल।